काय ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याकडे जे राजजी म्हणतात, तुम्ही जे म्हणताय की मला घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे, पण नाही पटत ते नाही पटत ना. तुम्ही तरी हिंदू आहात का? कारण भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे. पहिलं भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे प्रबोधनकार सांगायचे, जे शिवसेना प्रमुख सांगायचे, त्यांचा मुसलमानांना विरोध नव्हता. देशद्रोही आणि देशप्रेमी हा सरळ सरळ दोन विभाग त्यांनी केलेले. आणि देशप्रेमी जर तो मुसलमान असेल आणि आपल्या देशावरती प्रेम करणार असेल तर तो आमचा आहे. आणि आता जसं त्यांचा कुरुलकर पकडलेला गेलेला आहे, मला माहीत नाही कुरुलकर कोण आहे, पण तो देशद्रोही आहे की नाही? जो आपल्या देशात राहून पाकिस्तानचं काम करतोय तो देशद्रोही आहे. आणि आमचं हिंदुत्व हे बाळासाहेब जे म्हणाले की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तर आपण असं पकडूया, आता गोमातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय, बीफ एक्सपोर्ट, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे. हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाही आहे. आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या मिळाल्या. आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती. त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है. बीफ एक्सपोर्ट करणारे हे आमचे मित्र आहेत बोलले होते. म्हणजे प्रश्न असा आहे, हे बघा, सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ नाही ना. आणि तुम्ही कितीही काहीही म्हणा, या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व आणि हिंदुत्वावरती निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते, जे पहिले होते. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हे ज्यावेळेला दाखवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गांधीवादी समाजवादात होता. 2 खासदार होते बरं का, गांधीवादी समाजवाद चालू होता तेव्हा. नाही, त्यांनी तर अनेकदा पळ काढला हिंदुत्वापासून. बाबरी असेल, अन्य विषय असतील, त्यांनी कुठे भूमिका मला असं वाटतं की आपण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या विषयात जाण्यापेक्षा आत्ता महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे सर्व धर्मीय हे भाजपच्या या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या सगळ्या प्रदूषणाला कंटाळलेले आहेत. मग हिंदूंनाही तेवढाच त्रास होतोय, हिंदूंनाही खड्डे लागतायत, मुसलमानांनाही खड्ड्यात जावं लागतंय. त्याच्यामुळे ह्याच्यात धर्म कशाला आणता? नाही, धर्म भारतीय जनता पक्ष आणू इच्छितो हे मी म्हणतो. म्हणून सगळ्यांनी मिळून आता भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे. मग याच्यामध्ये हिंदू पण आले, मुस्लिम पण येऊ देत, ख्रिश्चन पण येऊ देत. जो महाराष्ट्रप्रेमी आहे, ज्याला आपल्याबद्दल आपल्या कुटुंबियांची चिंता आहे, त्यांनी भाजपला नाकारलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय. हा एक महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत.